पण डाव या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता भांडीवाली बनून आलेल्या सरकारने तेजस्विनीसोबत घात केल्याने मालिकेमध्ये आता खूपच जबरदस्त आणि त्याचबरोबर नवीन असं वळण आलेलं आहे। हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये पाहायचंय आणि त्याचबरोबर आता नेमकं हे सगळं कशा पद्धतीने घडतंय, कशामुळे घडतंय, हे सगळं आपल्याला आजच्या या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचंय, पाहायचंय। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर आता प्रेक्षकांनो, इकडे जेव्हा मनस्विनीला म्हणजेच तेजस्विनीला घराच्या बाहेर हकललं जातं, तेव्हा मात्र तिला आता ती पेटून उठलेली असते। काही झालं तरी सुद्धा ना, इथे मी ह्या लोकांचा इथे पर्दाफाश करणार आहे, काही झालं तरी मी ह्या लोकांना जगू देणार नाही, असं तिचं म्हणणं असतं आणि त्याचमुळे ती आता ह्या सगळ्या गोष्टी करत असते। आता आपण पाहतो की जेव्हा सरकार तिथून बाहेर पडते आणि सरकार बाहेर पडल्यानंतर सर्वांचे जे काही इथे आता फोटोज आहेत, त्या फोटोंना आता इकडे ती तिरडीवर चढवत असते। फोटोंना तिरडीवरती चढवल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे त्या तिरडीवर असणारी राखच ती घेते आणि त्या तिरडीवर असणाऱ्या राखेला आता इकडे ती स्वतःच्या कपाळावर लावत असते। जेव्हा ती राख स्वतःच्या कपाळावर लावते तेव्हा मात्र इकडे आता ती राख आता कपाळाला लावल्यानंतर आपण पाहतो की आता ती म्हणत असते, काही जरी झालं ना तरी सुद्धा माझ्या पाठी जी बहीण आहे, म्हणजेच माझी जुळी बहीण जरी तेजस्विनी असली ना तरी सुद्धा मी इथे शांत बसणार नाही। तिला मी चांगलाच धडा शिकवणार आहे, तिला जन्माची अद्दल घडवल्याशिवाय मी राहणार नाही, असं इकडे ती बोलत असते। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता तेजस्विनी आनंदामध्ये असते। तिचं तिच्या मुलीबरोबर असणारं कॉम्बिनेशन आणि त्या सर्व गोष्टी इथे आता खूपच सुंदर पद्धतीने तयार होत असतात। कान्हा आणि सखीचा संसार फुलवण्यासाठी इथे तेजस्विनी प्रयत्न करत असते। काही झालं तरी माझी मुलगी माझ्या नजरेसमोर आहे, ती आनंदात राहावी कान्हासोबत, हा विचार तेजस्विनीच्या मनामध्ये रुजू झालेला असतो आणि त्यामुळे ती कान्हासाठी सुद्धा खास प्रयत्न करू लागलेली असते। पण कान्हा म्हणत असतो की खरं सांगू का, मला ना तुम्हाला इथे काही गोष्टी सांगायच्या आहेत आणि त्या म्हणजे, त्यावर तेजस्विनी म्हणत असते, हे बघ कान्हा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही असतं, तू प्रत्येक गोष्ट मला सांगावी असं काहीच नाही आहे आणि त्याचबरोबर तू माझ्या सखीसोबत आनंदाने राहतोयस ना, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, असं सुद्धा आता इकडे ती त्याला सांगत असते। तर सखी म्हणत असते, खरं सांगू का आई, आता तू आमच्या आयुष्यामध्ये आलेली आहेस ना, त्यामुळे मला फार जास्त आनंद झाला आहे। तर आता इकडे काही दिवस उलटल्यानंतर सखी आणि त्याचबरोबर कान्हा फार आनंदात असतात, कारण आता कान्हाने सुद्धा हळूहळू ऑफिस जॉईन केलेलं असतं आणि कान्हाने ऑफिस जॉईन केल्यानंतर त्याचं मात्र इकडे राजलक्ष्मीकडे थोडंसं लक्ष कमी होऊ लागलेलं असतं, कारण त्याने सकाळीच सांगितलेलं असतं की आता सखी माझी बायको आहे आणि मी तिच्यासोबतच नीट राहणार आहे, असं सांगण्यात आलेलं असतं। आता एक दिवस सगळेजण ऑफिसला जातात आणि त्या दिवशी सखीसुद्धा तिच्या कामासाठी काहीतरी बाहेर गेलेली असते। घरी फक्त मीनाक्षी आणि त्याचबरोबर तेजस्विनी ह्या दोघी जणी असतात आणि त्याच संधीचा फायदा आता इकडे सरकारने घेतलेला असतो। आता जेव्हा तिला तेजस्विनीला गायब करायचं असतं, ह्या सर्व लोकांना हलगर्जीपणामध्येच ठेवून आता ती एक भांडेवाली बनून आलेली असते। तेव्हा तेजस्विनी म्हणत असते, मीनाक्षी ऐक ना, आपल्या घरामध्ये तसंही बरीच कपडे असतील आणि ते कपडे आपण देऊन ही भांडी घेऊयात का? त्यावर ती म्हणत असते, वहिनी आपण शक्यतो अशी भांडी घेत नाही, पण असू देत ना, मी काय म्हणते, आपण पाहिजे तर नाही भांडी घेतली तरी चालेल, एखादी वस्तू जी देईल ना ती घेऊयात, पण एखाद्या गरजूचं काहीतरी होत असेल तर ते आपण बघूयात ना, असं म्हणून आता जी सरकार तिथे आलेली असते त्या सरकारने तिच्या अर्ध्या चेहऱ्याला पूर्ण काळं लावलेलं असतं, डोक्यावर पदर घेतलेला असतो, पान खात असते आणि त्यानंतर आता ती भांडीवाली बनून इथे तेजस्विनीच्या दारामध्ये आलेली असते आणि म्हणत असते, भांडी घ्या, भांडी
भांडी घ्या भांडी, तुम्ही जुने कपडे घ्या, नवीन भांडी घ्या, गोरगरिबाला मदत करा, कोणाचं तरी घर चालवा, असं ती म्हणत असते. आणि हीच गोष्ट इथे आता तेजस्विनीने ऐकलेली असते आणि हीच गोष्ट तेजस्विनीने ऐकल्यानंतर तिला मात्र तिच्यावर फार दया येऊ लागते. इथे मीनाक्षी म्हणत असते, नको ताई, आपण ही भांडी वगैरे घ्यायला नको. तेव्हा ती म्हणत असते, असं काय करतेस, हे बघ, काही झालं ना तरी आपण ही भांडी घेऊयात. आणि त्यामुळे आता ती दोघी जण भांडी घेण्यासाठी जे काही कपडे आहेत ते कपडे काढण्याचा दोघी जणी मिळून प्रयत्न करत असतात. तर आता इकडे आपण पाहतो की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला जो काही आपला कान्हा आहे तो कान्हा आता राजलक्ष्मीकडे गेलेला असतो आणि तेव्हा राजलक्ष्मी त्याला सांगत असते, हे बघ, तू फार जास्त चुकीचा विचार करतोस. आता त्या पोरीमध्ये तू जास्त गुंतून राहू नकोस. ते सगळं काही तिकडचा गाशा गुंडाळ आणि त्यानंतर तू इकडे ये. त्यावर कान्हा म्हणत असतो, नाही, मला ते सगळं काही करायला जमणार नाही. मी त्या सर्व गोष्टी अजिबात करणार नाही आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे आणि ती म्हणजे की तुम्हाला असं वाटत असेल की इकडे मी असा करतो, मी तसा करतो, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सखी माझी बायको आहे आणि सखी माझी बायको असल्या कारणाने इथे मी तिला सोडून देणार नाही. किंवा तुम्ही म्हणत असाल की आता मी तिच्याकडे जाऊ नये वगैरे आणि त्याचबरोबर मी इथे तुमच्यासोबत राहावं, तर त्या गोष्टी अजिबात तशा पद्धतीने होणार नाही आहेत, असं सुद्धा आता इकडे ते लोक बोलत असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र जो काही किरण आहे तो किरण त्याला समजवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. पण कान्हा म्हणत असतो, नाही, काही झालं तरी तुम्ही मला अजिबात ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सर्व गोष्टी अजिबात सांगू नका, असं सुद्धा आता इकडे ते लोक बोलत असतात. आता हे सर्व बोलल्यानंतर आपण पाहतो राजलक्ष्मी म्हणत असते की मला असं वाटतंय की तुला तुझ्या ध्येयापासून आता इकडे तू खूप दूर दूर निघून चाललेला आहेस. मला असं वाटत होतं की तू तुझ्या ध्येयाच्या जवळ आहेस, पण तसं अजिबात होत नाही. तू फार चुकीच्या माणसामध्ये गुरफटत चाललेला आहेस. तेव्हा तो म्हणत असतो, नाही, तुम्हाला असं वाटत आहे की मी फार चुकीच्या माणसांसोबत गुरफटत चाललेलो आहे, पण तसं अजिबातच नाहीये. तुमचा काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय. तर आता आपण पाहतो तिकडून कान्हा हा घरी निघालेला असतो आणि तिकडून कान्हा हा घरी निघाल्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही तेजस्विनी आणि त्याचबरोबर मीनाक्षी ह्या दोघी जणी बाहेर भांडे घेण्यासाठी येतात आणि भांडे घेण्यासाठी आल्यानंतर आता लगेचच इकडे जी काही सरकार आहे ती सरकार तोंड काही उघडत नसते आणि तोंड उघडत नसल्यामुळे आता ह्या लोकांना संशय सुद्धा येत नाही. पण जसं जसं ती लोक भांडी देतात तसं तसं आता इकडे लगेचच सरकार म्हणत असते, अहो ताई, तुम्ही मला थोडं पाणी आणता का. म्हणून मीनाक्षी आतमध्ये पाणी आणण्यासाठी जाते आणि तेवढ्यातच आता इकडे जी सरकार आहे ती तेजस्विनीच्या चेहऱ्याला रुमाल लावत असते आणि त्यामध्ये असतं गुंगीचं औषध. आता तेजस्विनीच्या चेहऱ्याला रुमाल लावल्याबरोबर तेजस्विनी आता इकडे लगेचच बेशुद्ध होऊन पडते. तेवढ्यातच तिथे बाजूला एक फॅन असते आणि ती फॅन इकडे सरकारने अरेंज केलेली असते आणि त्यामुळे फॅनमधली जी काही दोन माणसं येतात ती दोन माणसं पटकन आता इकडे सरकारला पकडतात आणि सरकारला पकडल्यानंतर लगेचच आता तिला त्या फॅनमध्ये टाकत असतात. तेवढ्यातच कान्हा आलेला असतो. कान्हाला हे सगळं काही विचित्र वाटतं. तो विचार करतो, नेमकं हे सगळं काय आहे, इथे ही फॅन आणि ह्या सगळ्या गोष्टी का आहेत, असा तो विचार करतो. तर आता इकडे जी काही तेजस्विनी आहे ती तेजस्विनी त्या गाडीमध्ये असते. तेवढ्यातच आता इकडे जो कान्हा आहे तो कान्हा पटकन आता किरणला फोन करत असतो आणि तो म्हणत असतो काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि तेव्हा लगेच आता इकडे मनस्विनी पाणी घेऊन आलेली असते आणि मनस्विनी पाणी घेऊन आल्यानंतर तो विचारतो की का पाणी कोणाला घेऊन आला. तेव्हा ती म्हणत असते, वहिनी कुठे गेल्या, वहिनी तर इथे बाहेर होत्या, भांडे घेत होत्या. आणि तेव्हा तो म्हणत असतो, काय म्हणजे इथे तेजस्विनी वहिनी बाहेर होत्या आणि भांडेवाली हो, एक भांडेवाली आली होती आणि तिने मला सांगितलं पाणी आण, पण इथे काहीच नाहीये. त्याच वेळेला आता इकडे कानाला थोडासा डाऊट येतो आणि कानाला थोडासा डाऊट आल्यानंतर तो विचार करतो म्हणजे नेमकं काय झालंय. तर तोपर्यंत इकडे आता सरकारने तेजस्विनीला एका टेकडीवर घेऊन गेलेली असते आणि एका टेकडीवरती घेऊन गेल्यानंतर आता ती तिच्यासोबत एका व्हीलचेअरवर बसवते. त्या व्हीलचेअरला बांधत असते आणि तेव्हा ती म्हणत असते, ओरडत असते, हे बघ हे बघ हे बघ मनस्विनी, असं करू नको, सोड मला, सोड, तू असं करू नकोस, ह्या सगळ्या गोष्टी प्लीज अशा करू नकोस, काय हे सगळं तू असं करतेस, नको असं करू, असं सुद्धा ती आता इथे बोलत असते. आणि ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आता आपण पाहतो की काही जरी झालं ना तरी सुद्धा ती म्हणत असते, नाही
नाही सोडणार. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जो काही कान्हा आणि त्याचबरोबर इकडे सखी फिरायला गेलेले असतात आणि सखी अचानक गायब झाल्यामुळे आता इकडे कान्हा शोधत असतो आणि त्याच वेळेला आता तो शोधत असताना त्याला इकडे खूपच मोठी गोष्ट दिसते आणि ती मोठी गोष्ट म्हणजे की आता इकडे कोणीतरी बाई एका दुसऱ्या बाईला व्हीलचेअरवर बसवत आहे आणि त्यामुळे तिकडे तो शोधण्याचा प्रयत्न करत असतो. पण जेव्हा तो तिथे जवळ जाऊन पाहतो तेव्हा मात्र आता त्याला दिसतं की इकडे जी काही सरकार आहे त्या सरकारने तेजस्विनीला गायब केलं आहे आणि त्या तेजस्विनीला गायब केलं आहे. मग आता शांत बसून चालणार नाही हा सुद्धा विषय त्याच्या मनामध्ये येतो आणि हा विषय त्याच्या मनामध्ये आल्यानंतर आता तो लगेचच किरणला फोन करतो. पोलिसांना सुद्धा आता इकडे तो फोन करत असतो आणि पोलिसांना फोन केल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे पोलीस सुद्धा येतात आणि पोलीस आल्यानंतर शेवटी सरकारचा नामोहरम करत असतात. कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा सरकारने पुन्हा एकदा माती खाल्लेली असते आणि सरकारने पुन्हा एकदा माती खाल्ल्यानंतर आता इकडे सरकारला पोलीस घेऊन जातात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इकडे जी तेजस्विनी आहे त्या तेजस्विनीची व्यवस्थित सुटका सुद्धा इथे झालेली असते आणि जेव्हा तेजस्विनी घरी येते आणि घरी आल्यानंतर हा सगळा काही प्रकार जो आहे तो सांगण्यात आल्यानंतर आता ती मावशी कधी सुधारणार नाही असं सुद्धा सखी इथे बोलत असते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इकडे ह्या लोकांना सुद्धा फारच मोठा धक्का इथे बसलेला असतो की कोणी असं कशा पद्धतीने वागू शकतं आणि हे सगळं काय आहे असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. त्याच वेळेला आता आपण पाहतो की सखी म्हणत असते नाही मी त्या बाईला कधीच माफ करणार नाही, अगोदरच तिला असं मोकळं सोडून खूप मोठी चूक केलेली आहे असं सुद्धा ती बोलत असते. आणि इथे कान्हा खरं सांगू का, खरंच तू पुन्हा एकदा प्रूफ केलेला आहेस की तू ह्या घरचा खरा जावई आहेस, तुला ह्या घरची किती लोकांची कशी काळजी आहे हे सुद्धा तू पुन्हा राहून प्रूफ करत आहेस. त्यामुळे आता इकडे सखी पुन्हा एकदा कान्हाचे मनापासून आभार मानत असते. तर आता तेजस्विनी सुद्धा कान्हाचे मनापासून आभार मानत असते. पण आता त्या बाईची काळी सावली सुद्धा आपल्या कोणावरच पडता कामा नये असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता सरकार ही जेलमध्ये गेलेली असते आणि आता इकडे ह्या सर्वांचं सगळ्यांचं आयुष्य आनंदाने सुरुवात झालेली असते. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट त्याचबरोबर ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन ट्विस्ट सोबत. तोपर्यंत पाहत रहा लपंडाव.